नमस्कार, माझे नाव श्रेया सुनील बाक्षे आहे। आज मी आपल्या समोर अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माझे 2 शब्द मांडत आहे। चला तर मग सुरुवात करूयात। रणरागिणी तू पुण्यश्लोकी, जपलास वारसा शिवरायांचा। रणरागिणी तू पुण्यश्लोकी, जपलास वारसा शिवरायांचा। अहिल्यादेवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा। अहिल्यादेवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा। अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा। जेव्हा जेव्हा समाजामध्ये अत्याचार, अन्याय, अधर्म वाढत जातो तेव्हा तेव्हा तो संपवण्यासाठी या जगात एका शक्तीचा जन्म होत असतो। असेच काही झाले 31 मे 1725 रोजी। चौंडी या गावी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला। धनगर कुटुंबामधल्या त्या कन्येचे तेज पाहून साक्षात सूर्यही लाजला। त्या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले। ही तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबवलं। ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूळ समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालवणे, भालाफेक, युद्ध करणे अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये शिक्षण व प्रशिक्षण दिले जात होते। हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात। अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी शूर आणि पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत अहिल्यांचा विवाह झाला। मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंच्या वाटचालीस सुरुवात झाली। मेंढरू आमचं घर आहे, कपाळावरचा भंडारा आमच्यासाठी सोनं आहे। मेंढरू आमचं घर आहे, कपाळावरचा भंडारा आमच्यासाठी सोनं आहे। बिरोबाचं नाव आमच्या नसानसात कोरलं आहे। बिरोबाचं नाव आमच्या नसानसात कोरलं आहे। अहिल्याबाईंची लेकरं आम्ही होळकरांचं मावळं आहे। अहिल्याबाईंची लेकरं आम्ही होळकरांचं मावळं आहे। धन्यवाद।